गायन गीत सुरेल नवे, रसिकांचे मन रिझवे, संगीताने जग भरले, स्वप्न स्वरांचे फुल गडले, नाचले रंगले रंगले रंगले, मन मन गुण गुणले, सारे गमपा ऐक्या सारे गमपा. नमस्कार, सर्वांचं स्वागत आयडिया सारेगामापा लिटल चॅम्प्समध्ये. मागच्या आठवड्यापासून ह्या मंचावर घडू लागलेला आहे अभूतपूर्व आविष्कार. नजरा खिळून राहिल्यात, श्वास रोखले गेलेले आहेत आणि टाळ्यांच्या गजरात फक्त एकच ऐकू येतंय की हे सगळं दैवी आहे. ही मुलं नाही आहेत, हे गंधर्व आहेत. तेव्हा जोरदार टाळ्या आपल्या सगळ्या लिटल चॅम्प्ससाठी, कारण मागच्या आठवड्यापासून सुरू झालेली आहे आयडिया सारेगामापा लिटल चॅम्प्सची उपांत्य फेरी. आज मंगळवार आणि आजचा भाग खूपच थ्रिलिंग होणार आहे, कारण आज सर्व लिटल चॅम्प्सना पुन्हा एकदा 2 गाणी सादर करायची आहेत, ज्यापैकी एक गाणं मराठी आणि दुसरं गाणं हिंदी असणार आहे. आणि ह्या 2 गाण्यांनंतर ठरणार आहे की कोणते 4 लिटल चॅम्प्स पुढच्या फेरीत म्हणजे अंतिम फेरीत पोहोचणार आहेत आणि कोणते 2 लिटल चॅम्प्स आपल्याला निरोप देणार आहेत. आज महाराष्ट्राच्या नजरा कोण खिळवून ठेवणार आहे हे आपण बघणार आहोत, पण त्याआधी बघूया काल काय घडलं होतं. आयडिया सारेगमपचा कालचा भाग होता लिटिल चॅम्प्सच्या उपांत्य फेरीचा दुसरा भाग. स्पर्धेसाठी उभे ठाकले होते ज्युनियर चॅम्प्स आणि सिनियर चॅम्प्स. मान्यवर परीक्षक होते विख्यात शास्त्रीय गायक संजीव अभ्यंकर. अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी सगळ्यांनीच दिली दणदणीत सलामी. मिहिर खरे आणि भाग्यश्री टिकले हे 2 स्पर्धक गुणांच्या खूप थोड्या फरकानं मागे होते. आजच्या सगळ्या चॅम्प्सना हार्दिक शुभेच्छा. काल मिहिर खरे आणि भाग्यश्री टिकले हे 2 जण अगदी कमी मार्कांनी मागे होते, पण आज पुन्हा एकदा संधी आहे आपल्या सगळ्या लिटल चॅम्प्सकडे भरपूर मार्क कमवण्याची. तेव्हा जोरदार टाळ्यांनी आपल्या 6 लिटल चॅम्प्सना भेटूया. आणि आता भेटूया आपल्या लाडक्या परीक्षकांना. ए फॉर अवधूत गुप्ते, बी फॉर वैशाली सामंत, आणि आपले मान्यवर परीक्षक जे कालही आपल्या बरोबर होते आणि आजही आपल्या बरोबर आहेत, विख्यात शास्त्रीय गायक आणि आजच्या तरुणांचे आदर्श संजीव अभ्यंकर. संजीव, काल तुम्ही या सगळ्या मुलांना ऐकलं आणि आता आज पुन्हा 2 गाणी सादर होणार आहेत तुमच्यासमोर. तर कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी, स्पर्धा सुरू करण्यापूर्वी काही टिप्स द्यायच्या आहेत आमच्या स्पर्धकांना. मला वाटतं आता ते सेमीफायनलला आलेत सगळे त्यामुळे त्यांनी भरपूर टिप्स ऐकलेल्या आहेत. त्या सगळ्या लक्षात कोणी ठेवल्यात हे आज आम्हाला बघायचं. सो ऑल द बेस्ट सगळ्यांना. तुम्ही छानच गाता. गिव्ह युअर बेस्ट. आज जेवढं गाऊ शकता आजच्या दिवशी तेवढं गा. मला असं वाटतं की आजच्या घडीला अत्यंत प्रोफेशनल पद्धतीने, पण मी असं म्हणेन की म्हणजे क्लासिक असा जो कुठला प्रोग्राम असेल, पण जो ग्लॅमर आणि क्वालिटी दोन्हीचा एक फार छान बॅलन्स साधतो, ते फार रेअरली बघायला मिळतं. खूप वेळा ग्लॅमर असतं पण क्वालिटी कॉम्प्रोमाइज असतं. कधी कधी क्वालिटी असते पण ग्लॅमरच नसतं. तर ग्लॅमर आणि क्वालिटी याचा सुरेख संगम सारेगमपमध्ये बघायला मिळतो. म्हणून इथे यायला मला नेहमीच आय ऑलवेज लुक फॉरवर्ड टू कम हिअर. थँक्यू व्हेरी मच. एकतर कार्यक्रमात मान्यवर येतात, त्यांच्याकडनं एवढं शिकायला मिळतं आणि त्यांच्याकडनं कौतुक होतं, तर मग क्या बात आहे. थँक्यू संजीव. आज आपल्याकडे कोणत्या शाळेची मुलं आली आहेत माहिती आहे का? श्रीकृष्ण शिक्षण प्रसारक मंडळाचे चोगले हायस्कूल बोरिवली पूर्वचे विद्यार्थी आलेले आहेत. आणि मला सांगायला खूप आनंद वाटतोय की आयडिया सारेगमपच्या ह्या टीममधले आपले आवडते अवधूत गुप्ते आणि आपल्या या कार्यक्रमाचे लेखक अंबर हडप हे दोघंही या शाळेचे विद्यार्थी आहेत. त्याचबरोबर इकडे शिवाजी पार्क लायन्स क्लबची कर्णबधीर मुलांची शाळा, तिथले विद्यार्थी आलेले आहेत. त्यांचंही जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. आणि आता सुरू करूया स्पर्धेला.
सगळे तयार टाळ्या वाजवायला? व्हेरी गुड. सर्वप्रथम आपल्या समोर येतोय द लिटल सायंटिस्ट मिहीर खरे. मला सांग, तुझे नवीन नवीन इन्व्हेन्शन्स असतात ना, नवीन नवीन गोष्टी शोधतोस तू. आज तुझ्या गाण्यामध्ये तू काही नवीन आज देणार आहेस, नवीन थिअरीज गाण्यात मांडणार आहेस? परीक्षकांनी ज्या टिप्स दिल्या आहेत त्या मी सगळ्या वापरण्याचा हे केलेलं आहे, म्हणजे प्रयत्न केलेला प्रयत्न आहे केलेला आहे. आणि तुझं काल बघ, तुझा सेकंड परफॉर्मन्स खूप छान झाला होता, नाही का? आता त्याच लेवलचे किंवा त्याच्याहून जास्ती चांगले आजचे दोन्ही परफॉर्मन्स व्हायला पाहिजे. ओके, ऑल द बेस्ट मिहीर. मस्त झालं गाणं मिहीर. थँक्यू. व्हेरी गुड. चला आपण अवधूत दादापासून सुरुवात करूया. हो. सर्वप्रथम माझ्या चौले हायस्कूलच्या मित्रांना सगळ्यांना हाय करतो. हाय. अच्छा मिहीर, मला एक आधी गोष्ट सांग की तू हे गाणं हे कुठनं निवडलंस, म्हणजे हे तुझं तू आवडतं म्हणून निवडलंस, कसं निवडलंस? हो, माझं आवडतं होतं. मला पण खूप आवडतं हे गाणं. आणि हे गायलंय कोणी? हे गायलंय मोहित चौहान. नवीनच व्हॉइस आहे नाही का? आणि वेगळ्याच स्टाईलचा व्हॉइस आहे एकदम. हो. काही वेगळं वैशिष्ट्य जर का तुमच्या आवाजात असेल, तुमच्या उच्चारांमध्ये असेल, तर काय काय वेळेला म्हणतो ना आपण की जो अवगुण वाटतो तोच गुण वाटू शकतो, आणि त्याचा वापर कंपोजरनी खूप छान प्रकारे केलाय. आणि तू सुंदर गायलास, एकदम सुरात गायलास, आणि तुला जे त्यामध्ये गाण्याची जी मजा ह्याच्यामध्ये ताना नाही, हरकती नाही, आलाप नाही, काही नाही, फक्त सुरांची मजा घेतली जर का गायकाने, तर हे गाणं पोचतं लोकांबरोबर. आणि तू ते पोचवलंस कारण तू सुरांची मजा घेतलीस. व्हेरी गुड. थँक्यू. आता मी अवधूत दादाच्या सांगण्यामध्ये ॲडिशन करतो की तू व्हॉइस मॉड्युलेशन्सकडे पण लक्ष देत होतास छान, आणि त्यामुळे तो सूर असा कधी थोडासा बाहेर येत होता, कधी असं त्याच्यात छान मर्ज होत होता. त्यामुळे मजा घेतलीस तू गाण्याची आणि टेन्शन घेतलं नाहीस, आणि छान गायलास. थँक्यू. तुझा आवाज या गाण्यात ऐकताना मला खूप आनंद होत होता, खूप मजा येत होती. कौतुक वाटत होतं तुझं की या गाण्याची जी स्टाईल आहे थोडीशी वेस्टर्न आहे, व्हॉल्यूम कंट्रोल खूप आहे, आणि या गाण्यात एक बेहोशी आहे. तो बेहोशी शब्द तुझा इतका छान आला. खूप छान स्टडी केलंयस हे तू गाणं, आणि त्या स्टाईलमध्ये स्वतःला मोल्ड करायचा तू खूप छान प्रयत्न केलास. ऑल द बेस्ट. व्हेरी गुड. दोन प मिळालेले आहेत आणि ध मिळालाय. ऑल द बेस्ट मिहीर. यानंतर आपल्या समोर येते पेट फ्रेंड राधिका नांदे. राधिका हाय. दिसतंय ना परत स्टेडियम वगैरे?
व्हेरी गुड. अजून तो दिसतोय मोठा, मलाही दिसतोय नॉट आउटचा बोर्ड. ओके, सो त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट कर आणि खूप छान परफॉर्मन्स आहे. जादू है नशा है बेहोशिया, तुझको भूल के अब जाऊं कहाँ. जादू है नशा है बेहोशिया, तुझको भूल के अब जाऊं कहाँ. देखती है जिस तरह से तेरी नजरें मुझे, मैं खुद को छुपाऊं कहाँ. जादू है नशा है मदहोशिया, तुझको भूल के अब जाऊं कहाँ. ये पल है अपना, तो इस पल को जीने, शोलों की तरह जरा जल के जीने. पल झपकते खून जाना, छू के कर लो यकीन, न जाने पल पाए कहाँ. जादू है नशा है मदहोशिया, तुझको भूल के अब जाऊं कहाँ. मला ह्या फिल्ममधली सगळीच गाणी खरं तर खूप आवडतात आणि त्यातलं हे फार गाणं आवडतं मला. काही वेगळी तयारी हिंदीसाठी करायला लागली का? हे नाही, ऐकिवातली गाणी actually- आहेत सगळी? हो आहेत तयार, खूप आहेत. चलो, व्हेरी गुड. मग आपण वैशालीताईपासून सुरुवात करूया. हो, तुझी जी गाणी आत्तापर्यंत मी ऐकलेली आहेत त्यामध्ये सगळ्यात जर का आवाज एखाद्या गाण्याला आपला जमून जातो बघ, तसं आत्ता या गाण्याला ना तुझा आवाज खूप जमला राधिका. खूप छान सिलेक्शन आहे तुझं. फक्त भाषेबाबत मला थोडंसं तुम्हा सगळ्यांना सांगायचं आहे की आम्हालाही पूर्ण कल्पना आहे की तुम्ही पहिल्या प्रथमच या स्टेजवर हिंदी गाताय. आपल्या घरचं मराठमोळं वातावरण असतं, त्यामुळे आपली भाषा की दुसऱ्या भाषेत गाताना त्याचे उच्चार पूर्णपणे तसे न येणं हे खूप साहजिक आहे. पण तरीही आता तुम्हा मुलांना हे थोडं तुम्ही आणखी लक्ष द्या. इस्पेशली अनुनासिक सगळे जे असतात ना, ते सगळ्यात जर का नाही त्या तऱ्हेने आली तर ते खटकतं कानाला. तर टेक केअर ऑफ दॅट. सगळ्यांनाच मी ही गोष्ट सांगते. पण अदरवाईज तू खूप अंतर्यात तुझं इतकी छान गायलीस, तू इतका छान कंट्रोल केलास आवाज. व्हेरी गुड. आणि आणखीन थोडेसे मात्र अजून एक्सप्रेशन्स मला अपेक्षित आहेत. आवाजातले कट्स एकदम जिथे पाहिजे तिथे एकदम कंट्रोल्ड होता व्हॉइस. त्यामुळे एक कंपोजिशन गायला म्हणून जसं सगळं पाहिजे ती सगळी तू व्यवधानं पाळलीस. अगदीच सांगायचं थोडंसं तर जसं वैशालीताई म्हणली तसं की ते मदहोशी आला थोडंसं, ती थोडी मदहोशी कमी आली थोडी. पण अदरवाईज छान गायलीस तू. वैशालीने जे सांगितलं अगदी तेच मी तुला सांगतो. कारण मागच्या पण अगदी एलिमिनेशन राऊंडला पण मी तुला सांगितलं होतं की तुझं अनुनासिक मराठीमध्ये सुद्धा प्रॉब्लेम येतो. त्यामुळे जाऊ कहाच्या वेळेला जाऊ कहा असं येतं. तो इथे आहे म्हणजे तुला पण माहिती आहे की आज जाऊ कहा असंच असायला पाहिजे. पण त्याच्यामध्ये ते येत नाही कारण ते नेझल जो उच्चार लागतो कहा मधला किंवा जाऊ मधला जो नाकाचा वापर आहे तो येत नाही. त्याच्याबद्दल तू काळजी घे. बाकी तुझ्यावर अन्याय होतो हे मला मान्य आहे, पण आपण लक्ष नाही द्यायचं. नाही हो, असे वाकडे तिकडे कापलेले तुला कपडे घालायला देतात. मला हे पटत नाही अजिबात हे झी मराठीवाल्यांचं. सगळ्यांना ॲटपार द्यात, सगळ्यांना सरळ कापलेले कपडे. हिला बिचारीला का वाकडा असा कापला हिचा तिरपा. परीक्षकांनी प दिलाय आणि वरच्या मुलांनी ध दिलेला आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू. मला जर एक चान्स दिला तर या कोकणी भूतांना काहीतरी प्लॅटफॉर्म मिळावं म्हणून मी असा फिल्म काढेन. सारेगमप, ऐक्या सारेगमप.